जेवताना तोंडी लावायसाठी एक तुम्हाला चटणीचा प्रकार दाखवते। त्यासाठी बघा आपल्याला जरुरी आहे जास्त कढीपत्ता। तर ह्या 2 कांड्या घेतल्यात बघा कढीपत्त्याच्या, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ही बिन तिखटाची हिरवा मिरची जास्त घेतली तरी चालेल किंवा तुमच्या हिशोबाने किती घ्यायची तेवढी घेतली तरी चालू शकते। कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं आहे, चवीपुरतं मीठ आहे। मोठ्या मिठाचा वापर केला तुम्ही छोट्या केला तरी चालेल। एक मोठ्या आकाराचा कांदा बघा मी तुकडे करून घेतलेले आणि एक गड्डी लसूण आहे, म्हणजे 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या आहेत। आता आपण काय करणार आहे, चॉपर मध्ये करणार आहे। तर तुम्ही मिक्सर मध्ये पण केलं तर चालेल, पण जास्त आपल्याला हे बारीक नाही करायचं। तर ह्याच्यामध्ये मिरच्या ह्यातल्या 2-3 पाकळ्या मी ठेवणार आहे लसणाच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर बघा फुलाची कोथिंबीर आहे। थोडी अजून जास्त घातली तर चालेल, 2-4 पाकळ्या तुम्ही तुमच्याकडे पुदिना असेल टाकला तरी चालेल। हे थोडंसं आपण पहिलं बारीक करून घेऊया या चॉपर मध्ये। बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारे बघा बारीक झालेला। त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा, त्यामुळे मी एकदम पण बारीक केलेलं नाहीये। 2 टाकले तरी कांदे चालतील। चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं जिरं ठेवायचे, एकदम 4-5 दाणे असे ठेवायचे जिऱ्याचे। आणि आता हे पण आपण बारीक करून घेऊया। बारीक करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत बारीक झालेलं आहे। आता ह्यामध्ये बघा आपल्याला ही चिंच टाकायची, मी भिजत घातली होती, स्वच्छ धुवायची आणि भिजत घालायच्यात। बी वगैरे असलं तर काढा आणि थोडंसं पाणी टाकायचं, घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं। आणि परत आपण फिरवून घेऊया। जास्त चिंच भिजली त्यामुळे जास्त ही करायची गरज नाहीये त्याला। चिंच टाकलं बारीक केलेलं आहे बघा, एकदम बारीक झालेलं आहे। आता हे मी वाडग्यात काढून घेते। वाडग्यामध्ये बघा काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीत होतं बघा। ह्याच्यापेक्षा थोडंसं जरी मोठं ठेवलं तरी चालेल, पण एवढं जर बारीक ठेवलं ना तरी चालेल। हे तुम्ही वरण भाताबर, भाकरीबर, चपातीबर खाऊ शकता। वरण भाताबर तर एकच नंबर लागते तोंडी लावायला। तेल ठेवले बघा गरम करायला, त्याच्यामध्ये ह्या 4 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटलेल्या आहेत, त्या कुटून घ्यायचे, असे बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये बघा थोडंसं जिरं जे आपण घेतलं होतं ना त्यातलं मी थोडंसं जिरं ठेवलं होतं। आता चॉपरमध्ये बघा भरपूर बारीक होतं, तुम्ही करून बघा। आता ते आपण ह्याच्यावर चटणीवर टाकायचं। आपल्याला ह्यात काय मिरच्या वगैरे काहीच भाजलेलं नाही, सगळं कच्चच आहे ह्याच्यामध्ये। पण ते करून बघा तुम्ही, केल्याशिवाय तुम्हाला पण समजणार नाही कसं होतं। आणि हलवून घ्यायचं, मस्त चव लागते, एक नंबर आपलं होतं। फक्त मिरचीचं प्रमाण तुमच्याप्रमाणे, तुमच्याकडे थोडा पुदिना असेल तर पुदिना पण तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।